तुम्ही तुमची हो. सुरुवात या क्षेत्रात होती ती त्यांना कबूल होती का मुळात? की हे क्षेत्र म्हटलं की नको रे बाबा, असं हो, प्रत्येक हो, घरातले म्हणायचे. हो, हो, हो. सो तेव्हा तुमच्या बाबतीत लगेच नाही, होकार का? माझी थोडी वेगळीच कथा आहे. कारण माझे मिस्टर डॉक्टर म्हणजे एम-बी-बी-एस हं. डॉक्टर आणि ते जनरल प्रॅक्टिशनर असं फॅमिली डॉक्टर ज्याला म्हणतो तसं. आणि मी सुद्धा सुरुवातीला माझी लॅबोरेटरी होती पॅथॉलॉजीची. म्हणजे मी बी-एस-सी करून लॅब टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा करून ते करत होते. तर तू जे आत्ता विचारलंस, की या क्षेत्रामधला त्यांना पसंत होतं का? किंवा हे क्षेत्र हं, नको रे हं, बा, हं. तर त्याच्या एक्झॅक्टली उलट गोष्ट होती. म्हणजे हे तुझं म्हणणं बरोबर आहे, की या क्षेत्राला तेवढी काही प्रतिष्ठा तेव्हा नव्हती आणि हुशार मुलींनी वगैरे याच्यामध्ये जाणं फारसं काही रुचत नसे हं. समाजाला, घरातल्यांना असं म्हणजे, की हौस म्हणून करणं ठीक आहे, ठीक आहे. पण करिअर म्हणून पूर्ण पूर्णपणे तुम्ही या सोडून हां, क्षेत्रात. हां. असं नाही. परंतु माझी ही आवड माझ्या लक्षात येण्यापूर्वी माझ्या मिस्टरांच्या लक्षात आली होती. ते म्हणाले, की "तू आता म्हणजे माझी लॅब होती पॅथॉलॉजीची छोट्या ह्याची. ते म्हणाले, की "तू हे सगळं करतेयस मनापासून, पण तू खुश दिसत नाहीयेस. खुश तुला मनापासून आनंद होईल असं जर तुला काही करायचं असेल, तर तू करू शकतेस." असं. नाटकाची, अभिनयाची आवड होती. चुटपुट छोटंसं काहीतरी केलेलं करायचं ते. होतं येस. वगैरे. पण त्यांच्या प्रोत्साहनाने आणि तशी मग संधी उपलब्ध झाली, संधी मिळाली. मी त्या संधीचा लाभ घेऊ शकले. त्यांचीच त्यांचीच इच्छा होती तुम्ही या क्षेत्रात यावं हां, असं म्हणजे म्हणालात. तुझ्या आवडीचं तू कर, असं त्यांचं म्हणणं होतं. हे तुला आवडत असेल तर ते कर. त्यामुळे मी खूप वर्ष म्हणजे साधारण तुला अगदी सांगायचं तर मी 83 मध्ये माझी लॅब सुरू केली होती आणि मी 86 मध्ये पहिलं प्रोफेशनल नाटक केलं. मी डायरेक्ट प्रोफेशनल हं. नाटकच केलं. मग काय लगेच कामं मिळत कामं आणि नाही तेव्हा मिळत. एवढे बरोबर. पर्याय प्रोजेक्ट्स पण पण नव्हते. उपलब्ध येस. आणि नाटकच होतं ना फक्त आणि एक सह्याद्री होतं. म्हणजे बाकी काही चॅनल्स चॅनल्स किंवा नव्हते. असं असं येस. काहीच नव्हतं. त्यामुळे मी जसं माझ्याकडे येत गेलं नाटक जे मला आवडत गेलं, ते मी करत करत गेलात. गेले आणि येस. तोपर्यंत छोटीशी लॅबचं काम पण मी एक पार्ट टाईम जॉबसारखं माझं चालू होतं. म्हणजे अच्छा. 94 पर्यंत मी ते करत होते. हो. या ठिकाणी वास्तू होती जी आईचं घर होतं, तिथेच माझी शिवम म्हणून पॅथॉलॉजीची लॅब होती. म्हणजे ज्याच्यात मी ब्लड कलेक्शनपासून रिपोर्ट टाइप करेपर्यंत सगळं मी करत होते. बापरे! पण आता मी सगळं विसरली आहे. म्हणजे ब्लड आता जर कलेक्ट करू कोणी शकते. दिलं की ब्लड काढा म्हणजे ब्लड काढू शकेन मी, पण ते आता सगळं इतकं बदललंय ना, म्हणजे ऑटोनॉमी एवढं ॲडव्हान्स झालंय सगळं, की आता ते नाही हे राहिलेलं. नक्कीच. पण असं 94 पर्यंत मी ते दोन्ही करत होते. त्याच्यानंतर मग मी लॅब बंद केली.